नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 18वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शालेय विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अवकाश संशोधन व तंत्रज्ञानाशी कसा संबंध आहे याचा परिचय करून देण्यासाठी युविका हा कार्यक्रम खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रो। इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याच इस्रोने युविका हा एक नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, सोबतच त्यांना आपल्या देशाने अवकाश विज्ञान क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरीची माहिती मिळावी या उद्देशाने या इस्रोने हा युविका हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। इथे इस्रोचा उल्लेख आलेला आहे, आपण इस्रोबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था। इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969। इस्रोचं मुख्यालय आहे बेंगलोर, कर्नाटक येथे आणि इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर के शिवन आणि यात इस्रोने नुकताच युविका हा नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रघुराम राजन। रघुराम राजन हे एक जागतिक दर्जाचे भारतीय अर्थतज्ञ आहेत, सोबतच ते RBIचे माजी गव्हर्नर होते आणि यांनीच त्यांच्या द थर्ड पिलर या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन केलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रघुराम राजन। पुढचा प्रश्न, स्कायट्रेक्स जागतिक विमानतळ पुरस्कारांतर्गत भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरण्याचा मान खालीलपैकी कोणत्या विमानतळाला मिळाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली। या विमानतळाला नुकताच स्कायट्रेक्स ही एक कन्सल्टन्सी फर्म आहे आणि या कन्सल्टन्सी फर्मने नुकतंच जगातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली आहे, सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये सिंगापूर या देशामधील चांगी हे विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलेलं आहे आणि भारतामधलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवी दिल्लीला आहे ते भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेस्लिन मॅटिक। बेस्लिन मॅटिक हे इराण या देशाचे असून याची नुकतीच भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, स्टार प्रवाह या वाहिनीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखविणाऱ्या मालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागर देशमुख। इमेजमध्ये बघा, हा आहे सागर देशमुख आणि या सागर देशमुखने यापूर्वी भाई हा चित्रपट पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता आणि या चित्रपटामध्ये पु ल देशपांडेची भूमिका याच सागर देशमुखने साकारलेली होती आणि आता हा सागर देशमुख स्टार प्रवाह या वाहिनीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागर देशमुख। आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 500 एकदिवसीय क्रिकेट सामने जिंकण्याचा विक्रम करणारा भारत कितवा देश आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा। भारत व ऑस्ट्रेलियाची नुकतीच वन डे सिरीज किंवा वन डे मालिका संपलेली आहे। त्या मालिकेमध्ये भारताने दुसरा म्हणजे ऑस्ट्रेलियासोबतचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारताने 500 एकदिवसीय सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे आणि भारत आता 500 एकदिवसीय क्रिकेट सामने जिंकणारा जगातील दुसरा देश आहे। पहिल्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 561 एकदिवसीय सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे आणि या क्रमवारीमध्ये भारत आता दुसरा आहे, म्हणजे 500 एकदिवसीय सामने जिंकणारा भारत हा दुसरा देश आहे। आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलन 2019 नुकतेच खालीलपैकी कोठे संपन्न झाले आहे? प्रश्न पुन्हा एकदा, आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलन 2019 नुकतेच खालीलपैकी कोठे संपन्न झाले आहे? पर्याय आहेत नेपाळ, भारत, श्रीलंका आणि यापैकी नाही। याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे।